मंडळी नमस्कार. सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडाही स्किप न करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला शेळी पालनामधील जे काही मेन मुद्दे आहेत ते तुमच्या लक्षात येतील. आणि मेन मुद्दा म्हणजे चारा. शेळी पालनामध्ये लागणारा चारा, या चाऱ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. चारा म्हणजे हिरवा चारा. हे 4-5 प्रकारचा चारा जर तुमच्याकडे असेल, हिरवा चारा, तर तुमच्या शेळी पालनामध्ये इतका ग्रोथ वाढेल आणि शेळ्यांच्या तब्येती इतक्या स्ट्रॉंग राहतील. नंबर 1 त्याच्यामध्ये म्हणजे जे आपल्या शेळ्यांना आवश्यक असतं सगळं पोषक या चाऱ्यामध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर कोणकोणते चारे आपण बंदिस्त शेळी पालनामध्ये लावायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शेळ्या ह्या तंदुरुस्त राहतील आणि तब्येत चांगली राहील, स्ट्रॉंग राहतील आणि गुटगुटीत आपल्या शेळ्या असतील. एक नंबर. कोणी जर म्हणलं वा वा काय शेळ्या जबरदस्त आहेत असं म्हणलं पाहिजे, अशा प्रकारचे चारे आपण हिरवे चारे लावून शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या ठेवू शकता. सर्वप्रथम म्हणलं तर तुमच्याकडं मेथी घास असणं आवश्यक आहे. मेथी घास म्हणजे नंबर 1 पोषक आणि याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते सर्व शेळ्यांसाठी लागणारे घटक आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं मेथी घास हा थोडा पाणी शिल्लक लागतं आहे त्याला, पण मेथी घास एक नंबर सगळ्यात आवडीचा जर चारा म्हणलं तर शेळ्यांचा फक्त मेथी घास आहे. मेथी घासाच्या नंतर नंबर 2ला जर म्हणलं, मेथी घास तुम्ही सरासरी आता आपल्याकडे 5 शेळ्या आहेत, तर 5 शेळ्या आणि 10 पिल्लं आहेत समजा, असे 14-15 आहेत आपल्याकडं. तर आपल्याला 1 किलो घास टाकलेला आहे आपण. 1 किलो घास मध्ये आपल्याला तेवढं ॲडजस्टमेंट होत नाही. कमीत कमी 10 शेळ्या जर असलं तुमच्याकडं तर 2 किलो मेथी घास पाहिजे. 2 किलो मेथी घास जर असेल तर तुमच्या शेळ्याला कमी पडणार नाही. कमी पडणार नाही म्हणजे नुसतं मेथी घासावर नाही जमणार. समोर तुम्हाला सगळं काही माहिती सांगतो मी, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मेथी घासाचं नियोजन झालं. 2 किलो मेथी घास टाकायचा 10 शेळ्या जर असेल तुमच्याकडं. आणि त्याच्यानंतर दशरथ घास पण एक नंबर क्वालिटीचा आहे आणि शेळ्यांसाठी एक नंबर उपयुक्त आणि खूप आवडीचा. नंबर 2 आवडीचा म्हणलं तर दशरथ घास जास्त झपाट्यानं वाढतो. पहिली वाढ त्याची थोडी 2-2.5 महिने होत नाही, पण नंतर दुसऱ्या कापणीला चांगली वाढ होते. आणि दशरथ घास जास्त वाढून देता जो वेळेस कोवळा आहे त्यावेळेस टाकला तरी चालतो. आता हे सगळे चारे तुम्हाला जे सांगतोय मी, हे चारे तुम्ही मिक्स करून कुटी करून जरी चारले तरी चालतात. तर नंबर 2चा दशरथ घास म्हणजे हा कमी पाण्यामध्ये येणारा आणि जास्त कालावधीमध्ये टिकणारा आहे. हा जवळपास 5 ते 7 वर्षे तुमच्याकडं दशरथ घास राहू शकतो. मेथी घास हा 3 वर्षे आपल्याकडे चालतो. 3 वर्षे किंवा 1 वर्षाचं पण आहे, 3 वर्षाचं पण आहे. 3 वर्षाचं जर तुम्ही बियाणं हे केलं समजा, पेरलं शेतामध्ये टाकलं समजा, तर ते 3 वर्ष चालू शकतं. दशरथ घास हा 5 ते 7 वर्ष तुमच्याकडं राहू शकतो. त्याच्यानंतर नंबर 3ला सुबाबूळ आहे. सुबाबूळ कमी पाण्यामध्ये येणारी आहे आणि जास्त कालावधीमध्ये चालणारी आहे. हिला 10 वर्षे पण काही होत नाही सुबाबळीला. सुबाबूळचा चारा एक नंबर आहे, खूप आवडीनं खातात शेळ्या. फक्त याच्यामध्ये थोडं अडचणी अशा असतात की जे कापणी याला 6 महिने लागतात. पहिली कापणी 6 महिन्याच्या नंतर मग आपलं चालू होतं रुटीन, कारण की याला वेळ लागतो थोडा. पण हा लॉंग टाईम असणारा चारा आहे. 10-12 वर्षे चालतो तुमच्याकडं. जसं तुम्ही नियोजन करशाल त्या पद्धतीने चालतं. नंबर 4चा चारा तुती. कमी पाण्यामध्ये येणारी तुती 8 ते 7-8 वर्ष चालते तुमच्याकडं. जसं नियोजन करसान त्या पद्धतीनं ते चालणार.
7 वर्षे तुती तुमच्याकडे चालू शकते आणि तुतीमध्ये तुतीचा पाला इतका पिल्लांसाठी पोषक आहे, लहान पिल्लांसाठी, बोकडांसाठी, पाटी असो बोकड असो खूप आवडीनं खातात आणि यांची तब्येत पण या पाल्यानं खूप छान सुधारते. त्याच्यानंतर नंबर 6चा चारा, सॉरी नंबर 5 म्हणजे नंबर 6 तुमच्याकडे शेवरी जर असेल तर शेवरीचा पण चारा तुम्ही लावू शकता. शेवरीचा चारा पण खूप आवडीनं खातायत शेळ्या. परत कमी पाण्यामध्ये, जास्त काही पाणी लागत नाही त्याला, पण ही पण 5 ते 6 वर्ष चालणारी व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आता याचं मला मागे एकदा मी असंच व्हिडिओ शेअर केला होता, तर त्यांनी प्रजाती सांगितले. तर आपल्याला प्रजाती माहीत नाही, आपण कोणत्या प्रजातीचा विषय याच्यामध्ये घेत नाही. फक्त आपण सांगतो तुम्हाला हा चारा योग्य आहे शेळ्यांसाठी आणि म्हणजे सुधारण्यासाठी, शेळ्या सुधारण्यासाठी चांगले आहे. त्याच्यानंतर सुपर नेपियर आहे. सुपर नेपियर आपण काही यूज केलेलं नाही, शेळ्यांसाठी वापरलेलं नाही. मग सुपर नेपियर पण खूप फायद्याचं सांगतायत, पण त्याला जास्त वाढू द्यायला जमत नाही. थोडा वाढला की लगेच कट करून कुट्टी करून शेळ्यांना टाकू शकतो आपण. असे 5 ते 6 प्रकारचे चारे असे आहेत की हे शेळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि फायद्याचे आहेत. आणि कमी पाण्यामध्ये येणारे हे चारे आहेत, जास्त लॉंग टाईम चालणारे आहेत. ज्यांच्याकडे कमी पाणी आहे त्यांनी जर हे चांगल्यापैकी नियोजन जर केलं, एक 5-5, 10-10, तुमच्याकडे 10 शेळ्या जर असेल तर 5-5 गुंठे जर लावलं तरी भरपूर होतं. 10 शेळ्या आणि तुमची 20 पिल्लं याच्यामध्ये ॲडजस्टमेंट होऊन जातात. फक्त 5-5 गुंठे लागवड करायची, 4-5 प्रकारचा चारा तुम्ही लावू शकता आणि एक नंबर तुमच्या शेळ्या. त्यांना सुका चारा पण थोडाफार लागेल, नुसतं हिरव्या चाऱ्यावर नाही होणार. तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर 100% तुमचं शेळीपालन यशस्वी आणि चांगलं चालू शकतं. शेळ्या पण एक नंबर क्वालिटीच्या राहतील तुमच्या. असं नियोजन करा आणि शेळीपालनाकडे जास्त लक्ष द्या, कारण की आता शेतीमालाचा विषय म्हणजे इतका अवघड झालेला आहे. खताचे भाव, औषधाचे भाव खूप गगनाला चाललेले आहेत. 2000च्या समोर आज 2100 रुपयाला तर 26 झालेला आहे. असे वाढत चाललेले खताचे भाव. त्याच्यामुळं शेतीमधून चारा काढायचा आणि शेळीपालन करायचं, अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर 100% आपल्याला शेतीबरोबर शेळीपालन खूप यशस्वी व्यवसाय ठरेल. तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.